आता जेव्हा आपण हरकत नाही हा शब्द प्रयोग करतो किंवा आपण कोणाला तरी दुसऱ्याला जेव्हा म्हणतो कुठल्याही बाबतीमध्ये, तेव्हा त्याचा अर्थ काय असतो नक्की? की त्याचा अर्थ आपल्याला हा सांगायचा असतो की मला ही गोष्ट काही फरक पडत नाही, मला या गोष्टीमुळे कोणताही त्रास नाहीये किंवा तो त्रास मी बेसिकली करून घेणार नाहीये. मला वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे की जर एखादी गोष्ट थोडी माझ्या डिस्कम्फर्टमध्ये येते, माझ्या कम्फर्टच्या बाहेर जाते आहे, ज्याच्यामुळे माझ्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडत आहेत किंवा मला हव्या तशा घडत नाही आहेत, तर त्या त्या मला चालू शकतील किंवा मी त्याचा त्रास स्वतःला करून घेणार नाही, असा अर्थ तिथे अभिप्रेत असतो की हरकत नाही, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यातून. तर आपण हे जेव्हा आपल्याच दुःखांच्या बाबतीत, आपल्याच त्रासाच्या बाबतीत आणि आपण स्वतःच स्वतःला जर सांगितलं